कोपरगावमध्ये नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट आणि पुणे येथील प्रसिद्ध संचेती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने संचेती हॉस्पिटल पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी आयोजित मोफत अस्थिविकार तपासणी शिबिरात 200हून अधिक अस्थिविकारग्रस्तांनी लाभ घेतला। कोपरगाव शहरातील नामदेवराव परजणे पाटील लॉ कॉलेज येथे आयोजित केलेल्या शिबिराचे उद्घाटन क्रेडाईचे अध्यक्ष राजेश टोळे यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय शैक्षणिक औषध विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबईचे उपसचिव संदीप ढाकणे व मराठी सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। सदर प्रसंगी संचेती हॉस्पिटल पुणे जनरल मॅनेजर डॉक्टर राहुल चौबे, कोपरगाव शहर पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे, संदीप सोन्ने, मंत्रालय कक्ष अधिकारी जालिंदर आव्हाड, सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय ठाणगे, नगरसेवक रवींद्र कथले, सामाजिक कार्यकर्ते विनोद राक्षे, कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीचे डॉक्टर हिरालाल महानुभाव, डॉक्टर चंद्रशेखर आव्हाड, प्रदीप गुरुली, अनिल भाबड, विजय सांगळे, नारायण अग्रवाल, सोमनाथ लोहकरे, सिद्धार्थ शेळके, नितेश बोरुडे, अल्ताफ शेख, बाळासाहेब वायखेंडे, दिलीप कोल्हे, राहुल कवरे, किरण आव्हाड, डॉक्टर केदार आहेर, डॉक्टर गोपाल देवठाणे, अजिनाथ रोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। या शिबिरात BMD टेस्ट, सांधेदुखी, संधिवात, सांधे प्रत्यारोपण, कंबरदुखी, हातापायांना मुंग्या येणे, फ्रोझन शोल्डर, मणक्याचे जुने आजार, डायबेटिक न्यूरोपॅथी, सायटिका पेन, लिंगामेंट इंजुरी, टेनिस एल्बो तसेच रिप्लेसमेंट नंतरचे उपचार या अस्थिरोग विकारग्रस्तांची तपासणी करण्यात आली। तर शिबिर यशस्वीतेसाठी गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे आदिनाथ ढाकणे, प्राध्यापक जनार्दन सुपेकर, योग गुरु प्रज्वल ढाकणे, विजय सोनवणे, केसरबाई महानुभाव नर्सिंग कॉलेजचे कर्मचारी, विद्यार्थी आदींनी अथक परिश्रम घेतले। ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अनिकेत।